आदित्य पाटील, निलेश पाटील, विकी पाटील, निलेश मुंडे, आयुष पाटील आणि अक्षय मुंडे असा 14चा स्क्वॉड. स्ट्रॅटेजी ठरवली जाते, रणनीती आखली जाते. दोघांनाही आपल्या मनासारखं झालंय. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे ती म्हणजेच वेलकम बॅक. पहिला चेंडू गोलंदाज प्रशांत दिघे, मॅन फ्रॉम सोमटणे. सोमटणे संघाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं रुपेश पोपेट या संघामध्ये अतिशय उत्तम दर्जाचा हा जुना जाणता खेळाडू, अनुभव एका बाजूला आहे. आणि सुरुवात पहा, पहिला चेंडूवर मात्र अचंबित करणारी गोलंदाजी राहिली. सुंदर चेंडू राहिला, चेंडू थोडासा मिस झाला दर्शन पाटील, पण पुढच्या चेंडूवर मात्र त्याला खरपूस समाचार घेत स्क्वेअर लेगच्या मधून ठोकलाय चौकार. सुरुवात झाली चौकारानं आणि या चौकारानं मात्र धापडकर धावा लागतील 4. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. प्रशांत दिघेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. दिनेश पाटील संघाचा संघनायक आहे. एक चांगली रणनीती हाताचा डाव नेहमी राहिला, पण एका बाजूला जयेश भोईर ज्याच्या मनगटामध्ये क्षमता आहे आणि डोक्यात खूप छान अक्कल शक्कल आहे. कारण भातान संघ इन फॉर्म आहे, दुसऱ्या बाजूला नारपोली संघ इन फॉर्म आहे. मी नेहमी सांगतो की भातान, नारपोली, मोहो या गावचे खेळाडू सगळ्यात जास्त प्रभावी राहिलेत. परंतु या 40 गाव प्रीमियर लीगमध्ये ज्यानं आपली छाप सोडली, अनेक प्रीमियर लीगमधून 9 नवे हिरे सापडत आहेत, तसा हा नवा हिरा सापडतोय. आणखीन एक दर्शन पाटील दाखवतोय आसमान, ठोकतोय षटकार. एक चांगली गोष्ट आहे. मग 40 गाव प्रीमियर लीगमध्ये हेही सुरू झालंय की बऱ्यापैकी पॅकअप केलेली मंडळी पुन्हा बॅकअप करते. पॅकअप आणि बॅकअपचा सुवर्णमध्ये साधला जातोय. पण दर्शन पाटील काही कमालीचा खेळ राहिला आहे प्रीमियर लीगमध्ये. जवळपास यॉर्कर लाईनचा चेंडू बॅट थोडी खाली आपडली. 2 निर्धाव चेंडू आणि 2 चेंडूवर मोठा फटका. दापलकर धावा लागतात तब्बल 10. एक चौकार, एक षटकारासहित चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये केली आहे ती दर्शन पाटीलनं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, फटका फसला. शतरक्षण तिकडे तैनात केला. डीप स्क्वेअर लेगला चांगली युहू रचना पाहिली आणि टॅप केला, ट्रॅपिंग पाहिली. खऱ्या अर्थानं ओळखलं. गोलंदाजांना आपला एंड बदलला, साईड बदलली. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आला आणि दर्शन पाटीलला मात्र झेल देण्यामध्ये मजबूर केला. आणि फलंदाज दर्शन पाटील ज्याने धावा ठोकल्या 10, 5 चेंडूमध्ये, तो मात्र बॅक टू पॅव्हिलियन.
राजेश भोईर भातनपाडा आपल्या पंचकृषीमधील टीम कलेक्ट केली, सिलेक्टिव्ह खेळाडूला चॉईस केलं आणि इथे मात्र पूर्वार्धामध्ये गोलंदाज प्रशांत दिघेही चांगली कामगिरी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. क्या बात, चांगला चेंडू होता, सक्षमतेनं खेळून काढला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला आणि तेवढा सक्षमतेनं खेळून काढला राजेश भोईरनं आणि याच्यावरून फलंदाजाचा क्लास दिसतो, कारण एवढा चांगला चेंडू तेवढ्या सक्षमतेनं खेळून काढला. पहिलं षटक मात्र प्रशांत दिघेचं मी म्हणेन की संमिश्र राहिलं. सगळ्यात मोठी जमेची बाब राहिली अयन शिलेवान कोळके संघासाठी की दर्शन पाटीलला त्यानं परतवलाय आणि 10 धावा दर्शन पाटीलनं केल्या. 1 रन कंप्लीट केली राजेश भोईरनं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 धावा. 5 षटकांचा खेळ, कमीत कमी 60-65 ओलांडावी लागणार आहे, कारण मोठ्या धावांचा पाठलाग करण्याची ताकद दिनेश पाटील आणि टीममध्ये. दिनेश पाटीलचा विचार केला तर कल्पेश मस्क्यासारखा ट्रम्प कार्ड खेळाडू नारपोलीचा त्याच्याकडे, परंतु इथे मात्र जयेश भोईरला उभे राहून ही जबाबदारी स्वीकारत 5 षटकापर्यंत खेळ दाखवावा लागणार आहे. आदरणीय नामदेवदादा पाटील यांचं मंचाकडे आगमन होतोय, तर विनंती करेन दादा या अतिथी कक्षामध्ये आणि आपण इथे आसन असतं वा. नामदेवदादा पाटील, स्वागत आहे आपल्या सकाळच्या सत्रामध्ये. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढेल, कारण अजून रात्री झोपलेली माणसं उठलीच नाही आहेत. ज्यांना फक्त खेळायचे तेवढेच उठून आलेत, पाठीराखी अजून मागे राहिलेत. त्याच्यामुळे जसजसे सामने होतील ना तशी गर्दी वाढत जाईल. कोणच्या मॅचला बघा प्रेक्षक किती भेटतील, कोणता सामना जेव्हा आहे ना तेव्हा प्रेक्षक पहा. कारण अनिकेतने कमाल दाखवले नेहमीच. अनिकेत नेहमी चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये इफेक्टिव्ह राहिला आहे. त्याजवळ संदीप पाटील असेल, सचिन लहाने असेल, ही मंडळी इफेक्टिव्ह राहिली आहे. इथे चान्स होता इथे फलंदाजाला बाद करण्याचा, परंतु इथे आपण पाहतोय की दिनेश पाटीलच्या चेंडूवर हा झेल हवेत राहिलाय. जरूर झेल सुटला असं म्हटलं तर वावगं ठरणारे प्रशांत दिघे यानं मात्र हा झेलच सोडलाय, कारण झेलची चान्स होती, परंतु स्लीपमध्ये गलीमध्ये चाणाक्ष फिल्डर लागतात, तो मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. संधी मिळाली राजेश भोईरला आणि मिळतोय चौकार. नामदेव दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. आयोजकांनी मात्र या स्पर्धेला 4 चांद लावलेत, सगळ्या प्रकारची मेहनत घेत अहोरात्र झटलेत. अकोट टप्प्यात चेंडू व्हेरिएशन आहे दिनेश पाटीलकडे, कारण दिनेश पाटीलला मोठा टुर्नामेंट मोठा मॅच खेळण्याचा खूप चांगला अनुभव आहे. हे सितारे आपल्या गावाकडून खेळताना मोठे झाले आणि गावाचं नाव मोठं केलंय. चांगला फटका आहे, शतरक्षक येईल, पण सुंदर शतरक्षक तिथेही पाहायला मिळतोय. डबल रन कदाचित होऊ शकली असती, परंतु जयेश भोईरला ती रिस्क घ्यायची नाहीये. चांगला फटका होता अलॉंग दी कार्पेट, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेला. शतरक्षक काय सुंदर शतरक्षण केलंय, कारण तो डीप एक्स्ट्रा कव्हरला होता, तिथून धावत सरळ गेला आणि चेंडूला अडवला. संघासाठी मिनिमम 3 धावा त्यानं मात्र सेव्ह केलंय. पहिल्यांदा वाटला जसा निघाला, वाटलं की चौकार जाऊ शकतं, परंतु अशक्य ही शक्य केलंय त्या क्षेत्ररक्षकानं. दबालकर धावा लागते 16. जयेश भोईर ऑन स्ट्राईक. ही लढत आहे ना योगेश दादा खऱ्या अर्थाने या 2 खेळाडूंमध्ये, दिनेश पाटील आणि जयेश भोईर, दोघांनाही माहिती आहे की मला काय करायचं आहे, दोघांनाही अवगत आहे, पण फक्त इथे एक कष्ट काबाड कष्ट कोण करेल, कोणाच्या डोक्यात हवा जाईल आणि कोणाच्या डोक्यात खेळ राहील. हवा गेली चाकातील किंवा डोक्यातील की पंक्चर गाडी होते ती मात्र शंका नाही, पण ती हवा जाईल की सर्वोत्तम खेळ राहील. दोघांमधली लढत नशीब बलवत्तर. जयेश भोईरने तर अक्षरशः नांगी टाकली होती. जयेश भोईरने तर मान खाली घालून फक्त पॅव्हिलियनमध्ये यायचाच राहिला होता. मनाने तर तो केव्हाच पॅव्हिलियनमध्ये पोहोचला होता, परंतु दिनेश पाटीलच्या हातून नेमकं हे काय घडलंय. जयेश भोईर सारख्या मोठ्या खेळाडूला जीवनदान, साधा सोपा झेल होऊ शकला असता, परंतु झेलसाठी स्वतःच थांबला आणि झेलपर्यंत पोचूही शकला नाही. त्याच्यामुळे एक स्ट्राईक चेंज काय घडवते पहा, कदाचित 2 रन होऊ शकल्या असत्या, स्ट्राईक चेंज नाही घेतली जयेशनं, परंतु नशीब बलवत्तर आज आहेत, नशीब बलवत्तर आहेत. आता स्ट्राईक मिळतीये ती म्हणजेच राजेशला, परंतु राजेशचा हा फटका बसला. बॅटमधून निघायला वाटलं होतं की मोठा फटका येईल, कन्वर्ट होईल, परंतु तिथे मात्र एक चांगला झेल
टिपला आणि क्रमांक 2चा फलंदाज झाला बाद. प्रणल पाटील बल्लू या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू डेरवली. दिनेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर एक विकेट त्यानं कमावले. अकोट टप्प्याचा चेंडू कालचा फॉर्म कंटिन्यू करताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे काल फलंदाजी राहिली ना तो कंटिन्यू फॉर्म इथे मात्र दाखवला जातोय. याच संघानं 93 धावांची सर्वोत्तम भागीदारी केली आहे. तो संघ मात्र इथे पुन्हा एकदा नवा डाव आखतोय जो येईल. चांगल्या फलंदाजीचा क्रम इथे पाहतोय कारण दर्शन पाटील बाद झाला त्यानंतर मात्र राजेश भोईरनं चांगला पाया रचला. तो बाद झाल्यानंतर दिनेश पाटील सारख्या उत्तम गोलंदाजावर आल्या बल्लू न पल्लू दाखवला. ठोकला षटकार. 23 धावा 2 बाद 23 धावा पहिल्या 2 षटकामध्ये. ज्या धावांची गरज होती त्या धावा जमलेत जरूर. उत्तम धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. 23 धावा सगळ्यात मोठी जमेची बाब जयेश भोईर ऑन स्क्रीन. एक जीवनदान मोठा कारण जयेश भोईरला बाद करणे ना म्हणजेच शेडूंग आजुली संघावर प्रेशर क्रिएट करणं. पण दिनेश पाटील नेमका चुकला. साधा सोपा झेल तो घेऊ शकला नाही. नितेश पाटील मॅन फ्रॉम नारपोली. एकामध्ये नारपोलीचा कॅप्टन तर नारपोलीचे 3 प्लेयर, एकामध्ये भातांचा कॅप्टन तर भातांचे 3 प्लेयर. प्रीमियर लीग मध्ये हा खेळ फार असतो. क्या बात. उत्तम दर्जाचा चेंडू होता. उत्तम यष्टरक्षक रुपेश मात्र चेंडूला पकडू शकला नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. ह्या मात्र साध्या सोप्या धावा आल्या. सुंदर आणि बिटवीन द विकेट्स. या धावा घेणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये पैसा कुठल्याही मार्गाने येऊ दे तसं क्रिकेटमध्ये धावा कुठून येऊ दे कारण धावांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला श्रीमंत बनवते क्रिकेटमध्ये. त्या 2 धावा मात्र इथे येत आहेत. 25 वर मजल मारली जाते. प्रीमियर लीगमध्ये नेमकं काय असतं ऑक्शनच्या वेळेला ज्या संघाचा ज्या गावचा कॅप्टन त्या गावचे 3 प्लेयर, जो मालक त्या गावचे 3 प्लेयर, जो मॅनेजर त्या गावचे 3 प्लेयर. 9 झाले. आता राहिलेले 3 मग आयकॉनमधून घ्यायचे. नवी परंपरा. आणि लोक म्हणतात संधी नाही मिळत. मिळणार कशी संधी. फटका तर सजवलाय. आता जयेश भोईरचा क्लास सुरू झालाय. एक जीवनदान मिळालं आहे त्यासाठी ते पुरेसं आहे. हा दाखवणारा षटकार ठोकतोय.
याची नोंद घ्या. त्याच्यामुळे जिंकणं, मालिकावीरची बाईक जर कमवायची असेल ना तर इथून जिंकणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाची आकडेवारी ठरलेली असते, प्रत्येकाला माहीत असतो की मी कुठे आहे आणि माझा प्रतिस्पर्धी कुठे आहे. त्याच्यामुळे एक जीवनदान मिळालं आहे त्याही प्रतिस्पर्धींनी. 2 कर्णधारांनी मात्र आमने सामने. बल्लूच्या बॅटमधून आणखी एक फटका मात्र दिनेश पाटील ते कव्हर करेल आणि चेंडूला उचलेल, फेकेल. वाईटिश मिड विकेटला चेंडू गेला. धाव मात्र मिळते 1 धावेनं 33. 2 बाद 33 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगल्या धावसंख्येला आकार दिलाय, परंतु शेवट काय करतायत, नेमकं टार्गेट काय सेट करते याच्यावर खूप अवलंबून आहे. समोर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं क्रेनचं काम चालू आहे. डोंगर पोखरतायत. कालांतरानं हाही डोंगर सपाट होईल आणि आपण ऊन वारा सगळ्याला सामोरं जाऊ. डोंगर बरबाद करायला घेतलेत, माणूस स्वतःच बरबाद व्हायला लागलाय प्रगतीच्या नावाखाली. स्टेटचा हा फटका मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. धाव मात्र मिळते 1. रोखून धरलाय नितेश पाटीलनं. एक मोठा फटका जरूर दाखवला, पण त्यानंतर मात्र सिंगलला कन्वर्ट करत सामना चांगला सुरू आहे. 34 धावा धापडकर लागतायत. 5 चेंडूमध्ये 11 धावा. नितेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर तर जयेश भोईर आणि प्रणाल पाटील असे 2 खेळाडू. प्रणालचा विस्फोटक खेळ, कारण दिनेश पाटीलवर त्यानं हल्ला केला मोठ्या गोलंदाजावर. जोरदार अपील दक्ष पंतांनी फेटाळलं. द्विधा मनस्थितीमध्ये राहिला बल्लू. पहिल्यांदा विचार केला डिफेन्स करावा, नंतर विचार केला फटकवायचं आणि द्विधा मनस्थितीमध्ये मात्र चेंडू निर्धाव झाला. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतो. पूर्वार्धामधला 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर दाभोलकर धावा लागतायत. त्या आई मरियाई प्रसन्न, प्रियश एंटरप्राइजेस, आई ग्रुप शेडोंगा जिवडी संघाच्या 2 बाद 34. मात्रे आणि एका बाजूला मात्र IIC जे हनुमान भिंगारवाडी सगळ्यांना प्रभावित करणारा हा संघ सचिन लहानेचा. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की मीन टाइम जो असेल ना इनिंग ब्रेक, त्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. जर दोन्ही संघाचे संघनायक नसतील तर सामना 4 षटकांचा खेळवला जाईल याची आपण नोंद घ्या. कारण जेवढी गरज आयोजकांना आहे ना तेवढी टीम नाही असायला हवी. दीपकजी पाटील सकाळच्या सत्रामध्ये स्टेजकडे न येता सरळ तिकडे वळतात, त्याचा अर्थ असा आहे पेट पूजेशिवाय पर्याय नाही. डे नाईट टुर्नामेंट सकाळी 5 वाजता मीही घरी आलोय, त्याच्यामुळे सकाळचा सत्र फुल टाईट आहे. आजकाल आमचेही सीझन आहे, हात धुवून घ्या. परंतु त्याबरोबर मेहनती आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की दुसऱ्याचं काम खूप सोपं आहे, प्रत्येकाला वाटतं ते खूप सोपं आहे. एकदा करून पहा मग कळेल. येता दीपक पाटील मलाही घेऊन या. धन्यवाद. 2 संघांचे संघनायक आपण रेडी व्हायचं लगेच. इनिंग ब्रेकमध्ये अनिकेत म्हात्रे आणि सचिन लहाने आपण असणं गरजेचं आहे टॉस करण्यासाठी. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जयेश भोईर ऑन स्ट्राईक. दिनेश पाटील आणखीन एक संधी निर्माण करेल का, की मिळालेल्या संधीचं सोनं करेल जयेश. 60+ रन स्कोर बोर्ड असणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारचा खेळ राहिलाय दिनेश पाटील आणि टीमचा कल्पेशसारखा ताकदवान फलंदाज आहे. परंतु सकाळचं सत्र आहे, काय होईल या मैदानानं बरंच काही दाखवलंय. 93 धावाही इथे बनल्या आणि इथे 42 धावाही डिफेन्स झाल्या. त्याच्यामुळे जो संघ चांगला गोलंदाजी करेल, चांगली फलंदाजी करेल, तो संघ मात्र विजयी होईल. सुपर 6 मध्ये पोहोचल्यानंतर रिलॅक्स टाईम असतं, कारण इथे सगळा पैशांचा एकत्र केले जात आहेत आणि इथून सगळं खेळ ट्रॉफीसाठी नव्हे तर या बाईकसाठी सुरू होतो. अकोट टप्प्याची गोलंदाजी ओळखलं जयेश भोईरला रोखून धरलं. मी एक चूक जरूर केली आहे, परंतु चूक जरी केली असेल तर तुला मोठे फटके मी लगावू देणार नाही.
पहिले 2 चेंडू मात्र दिनेश पाटील निर्धाव टाकतोय आणि अशा प्रकारे 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या स्थिर 2/34. पुन्हा एकदा चेंडू हवेत राहिलाय. दूरवरचा प्रवास जरूर राहिलाय. खूप अंतर आहे. सेफ लँडिंग होईल. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील कारण मिडॉन आणि मिडॉपच्या मध्ये चेंडू बराच वेळ हवेत राहिला. कदाचित दिनेश पाटील रिव्हर्स गेला असता तर होऊ शकलं असतं परंतु नाही कारण तिघांच्या मध्येही खूप वेळ होता आणि अंतरही होतं. त्याच्यामुळे सेफ चेंडू लँड झाला आणि लँडिंगवर 2 धावा मिळत आहेत. 2/36. गुणलेखक निकेत. हा मात्र खराब चेंडू. 100% खराब चेंडू. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. पहिला 2 चेंडू चांगले टाकले. तिसऱ्या चेंडूवर चेंडू हवेत राहिला. इथे मात्र एक खराब चेंडूची वाट पाहिली आणि वाट लावली. मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार. होतील. जाणता राजा एकच झाला तो फक्त राजा शिवछत्रपती. मित्रांनो राजा होण्यासाठी लढाई कराव्या लागतात पण जाणता राजा होण्यासाठी तुम्हाला मात्र प्रजेचा पोटच्या पोरासारखं संगोपन करावं लागतं. क्रिकेटमध्ये जाणता होण्यासाठी तुम्हाला प्रगल्भ बनावं लागतं. आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू. एक जीवनदान तू मला दिलंय मग तुला तर त्याचा भार सोसावा लागेल. हा जीवनदान व्याजासहित वसूल केला जातोय. डावखुऱ्या फलंदाजाला आखूड टप्प्याची गोलंदाजी नेहमी भावते. ती भावली आणि षटकाराने पावली. लागोपाठचा दिनेश पाटीलवर प्रहार. षटकार. आताडे क्या बात. सुंदर संगीत. त्यांनीही 10 दिवस आपल्या परीने खूप छान मेहनत घेतली आहे. प्रत्येकानं आपल्या परीने एफर्ट्स दिलेत त्यामुळे ही स्पर्धा संपन्न होते. संधी निर्माण झाली. इथे संधी निर्माण झाली. 2 मोठे फटक्यानंतर अखेरकार यश संपादन केलं दिनेश पाटीलनं आणि जयेश भोईरला परतवलं. फलंदाज बाद. अकरा चेंडूमध्ये 25 धावा. जोरदार टाळ्या होऊ द्या. कॅप्टन इनिंग जरूर खेळा. एक जीवनदान त्याला मिळालं. नशे बलवत्तर होते आणि त्यानंतर मात्र त्याच दिनेश पाटीलवर हल्ले केलेत. दिनेश पाटीलनं 2 षटकामध्ये 13च्या सरासरीनं 26 धावा मोजल्या. 2 फलंदाजांना बाद केलाय. 48 धावा धापाकडे लागत आहेत. 2 षटक 12. एक षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि एका षटकामध्ये धावा किती जोडल्या जातील. 10-15 धावा. आणखीन 10-15 धावा एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं परंतु 10-12 धावा करण्यासाठी मात्र प्रणल पाटीलची बॅट तलपली आहे. संदेश भोईर मॅन फ्रॉम भातान. आणखीन एक उत्तम असा हा भातांचा खेळाडू. मी नेहमी सांगतो भातांची ए टीम सिद्धत्त भातान जेवढी सक्षम आहे ना त्यापेक्षा कणभर का होईना भातान बी टाईट आहे. एकदा त्यांच्याशी खेळून बघा. उत्तम संघ राहिलाय भातान. तर एका बाजूला नारपोरी संघाचीही तशीच अवस्था आहे. ए संघापेक्षा बी संघ आणि मग दोघांना एकत्र घेत मात्र ताकदीचा संघ बनतो. अयांश 11 कोळखे सालाबाद प्रमाणे पुन्हाही चांगलं हे संपादन केलं जात आहे. तर आई मरियाई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस आई ग्रुप शेडूंग अजिवल्या 2 संघादरम्यानची ही पहिली लढत सुपर 6 सरळ क्वालिफाय केला जाईल सुपर 3 ला. गोलंदाज
नितेश म्हात्रे. तर स्ट्राईकवर मात्र बल्लू म्हणजेच प्रणाल पाटील, नॉन स्ट्राईकला संदेश भोईर. फिरकीची जादूगरी, फिरकीची जादूगरी, चेंडू गरा 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 भिंगरी सारखा फिरलाय आणि फक्त फिरकीवर गिरकी घेतली. आता इथे मात्र बल्लूला विचार करावा लागेल. 48 धावा धाबाकडे जरूर लागल्यात. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आव्हान किती उभं राहील विचार विनिमय केला जातोय. सुंदर सामना सुरू आहे. टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर चांगली धावसंख्या उभारली. दर्शन पाटीलनं चांगली सुरुवात केली. त्यानंतर राजेश भोईर चांगला खेळला. उंच हाय अँड हँडसम दिनेश पाटील झेलच्या खाली. जणू काही दिनेशनं ठरवलंय झेल नाही घ्यायचे. काल रात्री वलप रजनीमध्ये एक रेकॉर्ड झाला. जवळपास 15 झेल वलप नाईटमध्ये सुटले. त्याच्यामुळे मंतरलेलं मैदान नाव राहिलं आणि आज दिनेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू येत नाही आहेत. एवढा मोठा खेळाडू त्याच्याकडे बघून अनेक खेळाडू घडत आहेत. तो मात्र सुटतोय झेल. कारण हे सुटलेले झेल आहेत ना, हा विकेट नाही तर धावाही देत आहेत. 50 धावा धाबाकडे लागत आहेत 4.2 षटक्या समाप्तीनंतर. बॅटची कडा लागतीये. फिरकी खेळण्यापासून थोडासा दूर राहतोय कारण ड्रॉबॅक दिसतोय. प्रणाल पाटीलचा फिरकी हा ड्रॉबॅक. वीक झोन प्रत्येकाचे असतात. तर वीक झोन प्रकर्षाने जाणवायला लागला. तर चेंडू नीटसा बॅटवर येत नाहीये. धाव मात्र मिळते 1. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका संदेश भोईर आणि टीम लगावेल का? साठीचं आव्हान जवळपास करेल का? दीपक पाटील पळसपे यांचं मंचाकडे आगमन झालंय. अतिशय दर्जेदार आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचा गाजतोय दीपक पाटील पळसपे यांचं मनस्वी स्वागत. 3 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे आणि 3 चेंडूच्या पूर्वार्धामध्ये धावा किती येतील? 50 कमजप झाली आहे जरूर संघाची, परंतु अजूनही 3 चेंडूमध्ये जेवढ्या धावा जोडल्या जातील ना त्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला लढण्याचं बळ देतील. डावखुरा गोलंदाज मात्र चांगली फिरकीपट्टू दाखवतोय संदेश. फुल टॉस, रिकामी जागा हेरली, जज करू शकला नाही क्षेत्ररक्षक. चेंडू फिरकीपट्टूचा लँड झालाच नाही खाली आणि सरळ फुल टॉसला फिरकावला. 1 बाउन्स संदेश भोईरच्या बॅटमधून येतोय हा कणकणी चौकार. सचिन लहाणे दोन्ही संघाच्या संघनायकाला लास्ट पुकार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अनिवार्य आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघाने यायचं आहे आणि दोघं समोर समोर आहेत. चला ठरवान या, टॉस करायला या आपण लगेच. 55 धावा या चौकांना मात्र आणखीन बळ मिळतंय आणि संदेश भोईर सुरेख कमिटमेंट दाखवत लँड करू शकला नाहीये नितेश म्हात्रे आपल्या चेंडूला. त्याच्यामुळे फुल टॉसला कन्वर्ट केला चौकारात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा ही फटका फसलाय, स्वतः झेलच्या खाली आहे. चला फर्स्ट नाही सेकंड अटेम्प्टमध्ये झेल टिपला. चांगली गोलंदाजी राहिली आहे. एक फुलटा चेंडू सोडला ना तर मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. इथे विकेट्स मात्र होती आहे. आपल्या संघासाठी 4 बहुमूल्य धावा जोडला 2 चेंडूमध्ये आणि संदेश भोईर परतलाय फलंदाज बाद. चाळीसगाव प्रीमियर लीगची मेगा फायनल. टिकेमाळी सरांच्या शब्दामध्ये काळ्याचं कीर्तन. कारण काळ्याचा दिवस आज मात्र अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये ज्यासाठी 9 दिवस अट्टहास केला ना तो अट्टहास आज फलास येईल. आज ठरेल कोण राहिलाय चाळीसगाव प्रीमियर लीगचा सरताज, कोण ठरलाय मालिकावीर, कोण ठरलाय उत्कृष्ट फलंदाज, कोण ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज, कोण कोणावर हावी होत या स्पर्धेवर अधिराज्य गाजवेल. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धापडकर धावा लागलेत 55. एक मोठा फटका लागावा. साठीचं आव्हान उभं केलं जाईल का की नितेश गिरकीवर फिरकी घेईल. मोठा फटका फसलाय. दिनेश पाटील आता पुन्हा झेलच्या खाली आहे. आता चुकी नाही. चेंडूला कितीही जोरात आपटला
तर सुटलेले 2 झेल पुन्हा पुनरावृत्ती करूच शकत नाही. त्याच्यामुळे इथे मात्र चांगला झेल टिपला दिनेश पाटीलनं. अखेरकार या षटकामध्ये तब्बल 3 विकेट झाल्या आणि धावा दिल्या त्यानं. 7 पूर्वार्ध संपला. दाभोळकर धावा लागला तब्बल 55. जिंकण्यासाठी 56 धावांची गरज 5 षटकामध्ये. दीपक पाटील तिकडे असतील. टॉस केला जाईल. विकेट मात्र तर आदरणीय नामदेव दादांना विनंती करेन. नामदेव दादा पाटील आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे. हॅलो. आजच्या दिवसामधील दुसरा टॉस साहिल ट्रान्सपोर्ट कोन 7080 अँड IIC जर्मन भिंगारवाडी सुपर 6 मधील ही दुसरी लढत पाहायला मिळेल आणि या लढतीचा टॉस केला जातोय. नामदेवजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज टॉस जिंकलाय कोण संघानं. कॅप्टन नाही आहे परंतु निर्णय काय असेल. सर सचिन काय सांगशील. एक महत्वाची लढत आहे कारण इकडे स्पर्धा जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये येतं तेव्हा बरेचसे कॅल्क्युलेशन खरं तर सुरू होतात ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचे कॅल्क्युलेशन्स असतील आणि त्याच्यासाठी सुपर 3 मध्ये पोहोचणं सुद्धा गरजेचं असेल. किती मॅटर करतं खरं तर सुपर 3 पर्यंत पोहोचणं आणि हे वैयक्तिक पारितोषिक किती मॅटर करतात या स्पर्धेमध्ये. पारितोषिक तर विचार आपण करतच नाही कधी आणि मी नेहमी माझ्या भिंगावडी गावासाठी नेहमीच प्राधान्य करीत आलं आहे. आणि ही मॅच बोललं तर ही मॅच वन साईड तर कोणाच्या बाजूने होणारच नाही कारण का दोन्ही टीम स्ट्रॉंग आहेत. अनिकेत म्हात्रेची सुद्धा टीम स्ट्रॉंग आहे आणि माझी सुद्धा टीम चांगलीच आहे. परंतु दोन्ही टीममध्ये जो चांगला खेळ करेल तोच जिंकणार. आता कोणता खेळ अपेक्षित आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले कारण इथून जर आपण पाहिलं तर छोटीशी चुकी सुद्धा स्पर्धेबाहेर काढू शकेल आपल्याला. बक्षीस प्राप्त जरी झालं असेल तरी सुद्धा पुढे जाण्यासाठी किंवा चाळीसगाव प्रीमियर लीग जिंकण्यासाठी अजून संघाला कशाची गरज आहे. संघाकडून मला जी अपेक्षा होती ती काल मला पूर्ण माझ्या टीमने दाखवली आणि जो काल परफॉर्मन्स झाला त्याच परफॉर्मन्सची अपेक्षा माझ्या पूर्ण 11 कडून. कसं वाटतं आता मात्र ही स्पर्धा यंदा अगदी सुटसुटीतपणा या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आहे. रोज जास्त दगदग नाही आहे. 5 ओव्हरच्या मॅचेस अगदी वेळेमध्ये होतात सगळ्या गोष्टी. काय म्हणशील यंदाचं वर्ष नारपोलीकरांचं आहे आयोजनाबद्दल काय सांगशील. नारपोलीकरांचं आयोजन म्हणजे शिस्तबद्ध कारण का प्रत्येक दिवशी जो मॅच चालू झाले 10 वाजता इथे चेंडू पडतो म्हणजे आयोजन चांगलंच करते आणि 4 वाजेच्या आतमध्ये मॅच पूर्णपणे संपतात. आयोजन खूप चांगलं केलं नारपोलीकरांनी आणि असंच आयोजन प्रत्येक वर्षी ज्याला चान्स संधी भेटेल त्यांनी चांगला करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चाळीसगावमधले जे यंगस्टर खेळाडू जे आपल्याला दिसतील त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. तर सकाळच्या सत्रामध्ये सुपर 6 मधील दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण या संघाने इम्पॅक्ट आणि त्यांनी आपला निर्णय अजून पेंडिंग ठेवलेला आहे. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. तर बोलूया आपण या पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्ध कसा राहील. इम्पॅक्ट प्लेअर पंच इम्पॅक्ट फिल्डिंगवाल्यांनी. तर बोलूया आपण तिथे आवाज असेल दीपक पाटील सरांचा. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. चाळीसगाव प्रीमियर लीग 2024-25 आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस.
आणि या शेवटच्या दिवशी आज मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल आणि यस दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. 56 धावांचं लक्ष ठेवण्यात आले अयांश 11 कोळखे संघासमोर. सलामीची जोडी रुपेश पोपेटा ऑन स्ट्राईक. ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. इकडे मात्र नॉन स्ट्राईक एंडला हा थ्रो आणि रेफर करण्यात आले पहिल्याच चेंडूसाठी. कारण रुपेश पोपेटा नॉन स्ट्राईक एंडला डेंजर एंडला धावत होता आणि पहिलाच बॉलवर करत एक चांगला तंत्रशुद्ध फलंदाज ओळखला जातो. परंतु रनिंग बिटवीन द विकेटमध्ये काही अंशी का होईना थोडासा स्लो धीम्या गतीनं त्याची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. परंतु पाहूया एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. पहिल्या चेंडूवर तर धोका तर नाही आहे ना आणि हेच साच पडलं जाईल. आणि जर असं असेल तर मात्र सगळ्यात मोठा हादरा म्हणावा लागेल अयांश 11 कोळके संघासाठी. पाहूया रुपेश पोपेटा पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही. 56 धावांचं टार्गेट आहे. जयेश भोईर पहिलं षटक टाकतोय. रुपेश पोपेटा आणि कॅप्टन दिनेश पाटील अशी सलामीची जोडी आहे. परंतु सामन्यात तीनही सामन्यामध्ये सुपर 6च्या चांगली टक्कर पाहायला मिळेल. अगदी समतोल संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आलेत आणि पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. रन आउटच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र पहिला धक्का लागलाय आणि हे पाहू शकता आपण. वेल शॉट आहे. आपल्या टीव्ही स्क्रीनवर 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामनचं आपण कौतुक करूया. अगदी परफेक्टली ट्रान्सपरन्सी तुम्हाला पाहायला मिळेल आणि पारदर्शकता. आणि रुपेश पोपेटाला खातही उघडू दिलं नाहीये. भोपळाही फोडला नाहीये. 0 धावसंख्येवर रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी पहिला धक्का. नितेश पाटील आला इन ॲट नंबर 3 सर्कलमध्ये. खरं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता आणि धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. इनफिल्डमध्ये जर चेंडू सुटल्याशिवाय धावणं थोडंसं धोकादायक होऊ शकतं आणि तेच नडलं. खरं तर दिनेश पाटीलनं थोडंसं धावण्यास भाग पाडलं होतं. हो बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. आता थोडीशी सावधानता बाळगावीच लागेल कारण ज्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवर सफलता अर्जित केले. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक महत्त्वाचा फलंदाज मात्र गमावलाय तो अयांश 11 कोळके संघानं. परंतु अजूनही काल कल्पेश मस्करची बॅटिंग मात्र पाहायला मिळाली होती या संघाकडून खेळताना. मात्र तो मॅच राहिला होता काल सुपर 12च्या लढतीमध्ये. ओ इकडे फटका फसलाय. बिग विकेट. धाबे दणाणले असतील अयांश 11 कोळके संघाचे. कॅप्टन डिपार्ट ऑन डक नाव. सगळ्यात मोठा हादरा सहन करावा लागेल. 0वर दुसरा धक्का अयांश 11 कोळखेला. शून्य या धावसंख्येवर दुसरा धक्का बसलाय तो अयांश 11 कोळखे या संघाला. आई ग्रुप आई मरी आई प्रसन्न प्रिय शेंटरबाज शेडुंगा जिवली संघ काय पहिल्याच ओव्हरमध्ये बॅकफुटवर ढकललं गेलंय ते अयांश 11 कोळखे या संघाला. 27 बॉल मध्ये अजूनही आपण पाहिलं तर 56 धावा खातं उघडायचं बाकी आहे. धावसंख्येचा श्री गणेशा होण्याच्या अगोदरच
दोनही सलामीवीर कोणतंही योगदान न देता तंबूमध्ये परतलेत. त्याचमुळे आता अडचणी वाढल्या, टेन्शन आता मात्र घोंगावतंय. अयांश 11 कोळके संघ खडबडून जागा झालाय, कारण सलामीवीर शून्यावर. पहिल्याच ओव्हरमध्ये यंगस्टार खरं तर बनवले जयेश भोईरनं. सगळ्या यंगिस्तानला मात्र घेवत हा स्क्वॉड तयार केला आणि हाच यंगिस्तान अनेक संघांवर या स्पर्धेमध्ये मात्र भारी पडलाय. चला लवकरात लवकर निर्णय घ्या. चला लवकरात लवकर निर्णय घ्या. तर 3 चेंडू आतापर्यंत संपलेत आणि कोणतीही धाव आलेली नाहीये. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर टिचून गोलंदाजी केली जाते ती कॅप्टन कडून. जयेश भोईर त्याच्या यंगिस्तान बद्दल आपण चर्चा करत होतो. सगळे यंगस्टार घेऊन खरं तर स्क्वॉड घडवलाय. चांगली मेहनत घेतली स्क्वॉड बनवण्यासाठी. रवींद्र दुर्गे यांनी सुद्धा ऑक्शन मध्ये फक्त खरं तर तरुण सहकाऱ्यांवर नजर ठेवली होती. आणि काल जयेशनं एक कमेंट सुद्धा दिली होती कॅप्टन बाईट मध्ये. आमच्यावर टीका केली गेली सगळ्यांनी की सगळे नवीन खेळाडू घेऊन कसा संघ जिंकू शकतो. कॅप्टन म्हणाला होता काल जयेश भोईर, परंतु तेच यंगस्टार खरं तर आजकाल टेनिस क्रिकेटचे उज्ज्वल भविष्य आहे. जाऊया जयेशकडे पुन्हा एकदा. थोडासा फुलर लेन करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेलाय. तो सरळ लेग स्टिक सोडून पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा धावसंख्येचा श्री गणेशा अवांतर धावसंख्येनं पहिली धाव अयांश 11 कोळके संघाच्या धावफलकावर. 56 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलाय बॉलला आणि जाईल सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. राजा मात्रेच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. अयांश 11 कोळके संघासाठी लढावं लागेल या खेळाडूला. 56 धावांचं टार्गेट आहे सुपर 3 चा प्रवास करण्यासाठी आणि काटेकी टक्कर मात्र पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळते. ग्लान्स केला इकडे, मात्र अपील सुद्धा पाहायला मिळते. आता पाहूया जोरदार अपील सुद्धा आणि चेंडू सुद्धा पसार झालाय. कोणतीही प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये, त्यामुळं पंचांच्या निर्णयाची आम्ही जरूर वाट पाहू. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ऑन दिस ग्राउंड.
दोन पंच एकमेकांशी डिस्कस करायला पुढे सरसावलेत. आता एक्झॅक्टली निर्णय काय आहे? दोन्ही संघ थोडेसे बुचकळ्यामध्ये असतील, थोडस टेन्शन मध्ये असतील. एक्झॅक्टली काय घडले याचा न्याय निवाडा आता मात्र दोन्ही पंच ग्राउंड अंपायर्स आपल्यापर्यंत जरूर पोहोचवतील. थोडस उशीर नका होईना, परंतु हा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ 4 रन. मिळतील 4 धाबा. चला रवींद्रजी, लाईक बिफोर द विकेट साठी रिव्ह्यू कोणताही नाही या स्पर्धेमध्ये. पहिल्याच मॅच मध्ये थोडेफार व्यत्यय येत असताना खरं तर इतक्या दिवस अगदी सुरळीतपणे स्पर्धा चालू होती, परंतु स्पर्धा जशी जशी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते ना तेव्हा संघर्ष शिगेला पेटून उठतो. आणि तोच संघर्ष आता मात्र काही झालं तरी जिंकायचं एक भावना मनामध्ये येत असते खेळाडूंच्या. आणि त्याच भावनेनं मात्र तुम्हाला मोठी काटेकी टक्कर भिडण पाहायला मिळते. एकमेक जरी सगळ्यांचे एकमेक मित्र असले तरी मैदानामध्ये मात्र तो प्रतिस्पर्धीपणा, तो विरोध, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात. चला थोडासा पॉज मॅच मध्ये आणि जाऊया पुन्हा एकदा जयेश भोईरकडे. मागच्या 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. इकडे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, रवींद्रला संधी आहे आणि झेल सुटलाय. दैव देत आणि कर्म नेत. एक षटकार, एक चौकार मारणाऱ्या फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी. मिडॉनला एक सोप्पा उडालेला झेल मात्र संघातील सगळ्या सिनियर खेळाडूंना सोडलाय. पहा जजमेंट सुद्धा केलं होतं आणि अगदी शेवटपर्यंत नजर होती, परंतु बॉल जेव्हा हातामध्ये आला तेव्हा त्याला कैद करता आलेला नाही आणि त्याचमुळे इकडे मात्र जीवनदान मिळालंय ते राजा मात्रे सारख्या विस्फोटक फलंदाजाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 2 गडी बाद, 12 धाबा. 24 बॉल मध्ये अजूनही 44 धाबांची गरज आहे. 4 ओव्हर्स मध्ये 44 धाबा. 11ची सरासरी आहे सामना जिंकण्यासाठी अयांश 11 कोळखे या संघाला. पहिल्याच सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये एकही धाव नव्हती. 2 फलंदाज बाद झाले होते, परंतु त्याचा फायदा मात्र उठवता आलेला नाहीये. पुढच्या 3 बॉल मध्ये मात्र 11 धाबा येताना दिसल्या, ज्याच्यामध्ये सोडलेला झेल सुद्धा जिवारी लागलाय. परंतु पाहूया पुन्हा एकदा बाउन्स बॅक केला जाणार का तो आई ग्रुप शेडुंगा जिवली या संघाकडून. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर दीपक मोकादम फ्रॉम भाताणपाडा. एक चांगला गोलंदाज ओळखला जातो, सज्ज होईल राऊंड स्टंप्सनं गोलंदाजी करण्यासाठी. कालही चांगलं षटक मात्र त्यानं टाकलं होतं आणि थोडंसं अँगल बऱ्याच वेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांना या गोलंदाजाचा अडचणीचा ठरतो. पॅव्हेलियन मधून कोणीही कोणत्याही प्रकारचे आवाज द्यायचे नाहीयेत ही सूचना असेल अयांश 11 कोळके संघासाठी खास करून आणि दोन्ही संघांसाठी. बी कूल, बी पेशन्स. पहिलाच बॉल इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होत असताना दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नाही केला गेला, त्यामुळे एकच धाब येत आहे. अगदी सीमा रेषेपर्यंत पोहोचला होता हा चेंडू, परंतु एकच धावली गेली. एकेरी धाबेनं टीमची टोटल मध्ये भर होताना दिसेल 13 या आकड्यावर.
नितेश पाटील ऑन स्ट्राईक नाव. कट करण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर जाणाऱ्या चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड ऑफ स्टंपचा इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगली काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळते आज चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये. सुपर 6 हा सामना आहे. इथून जिंकणारा संघ सरळ सेमी फायनल मध्ये धडक मारेल तो या स्पर्धेच्या. दीपक मुकादम या बेचा ही चेंडू ऑफ स्टंप सोडून चाललाय. पंच पुन्हा एकदा इशारा करतील व्हाईट बॉलचा. आणखीन एक धाव एक्स्ट्राज मध्ये. या धावांवर सुद्धा रोख लावावा लागेल, कंट्रोल ठेवावं लागेल, कारण या मॅच मधील प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक उडालेला झेल तुम्हाला घ्यावा लागेल. इच अँड एव्हरी सिंगल रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं तेंडुलकर उगाच नाही म्हणायचा. मुकादमचा हा बॉल सुंदर स्कोअर कट केलाय आणि बॉलला पाठवलाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार, चौकार. पाहत बसावं लागेल. लॉंग ऑन क्लिअर करणारा नितेश पाटीलच्या बॅट मधून येतोय व्ही शेप मध्ये षटकार. साधारण बॉलिंग झाले दीपक मुकादम कडून. एक तर व्हाईट बॉल टाकले, त्यानंतर सुद्धा चेंडू आपण पाहिला तर अगदी बॅट खालीच दिला होता. ओ लेंथ बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. ऑन साइडला वळवलाय, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एक धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 धावा आतापर्यंत धावफलकावर सुस्थितीमध्ये पोहोचलाय. पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव नव्हती आणि 2 फलंदाज गमावले होते. दोन्ही सलामीवीर, त्याच्यामध्ये कॅप्टन दिनेश पाटील शून्यावर बाद झाला होता. एवढी मोठी अचिव्हमेंट असताना सुद्धा इकडे आपण पाहिलं तर थोडंसं स्ट्रगल करताना आता मात्र संघ दिसतोय. ऑन साइडला वळवलंय, बॉलला उंच गेलाय आणि तेवढ्याच दूरवर सुद्धा. व्हॉट अ फॅन्टास्टिक एफर्ट. काय दर्जेदार स्ट्रोक आणि काय ताकद लावले आणि बॉलला पाठवले ते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. षटक मात्र पाहायला मिळालं ते अर्थातच आई मरियाई प्रसन्न प्रियेश इंटरप्राइजेस शेडूंग अजिवली या संघाकडून 20 धावा खर्च केल्या दीपक मुकादमनं आणि 2 ओव्हर्समध्ये 32 धाव फलकावर. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 विकेट, एकही धाव नाहीये आणि मागच्या 9 बॉलमध्ये 32 धावा आल्या त्या संघासाठी आणि त्याचमुळे अंतर सोपं झालंय. सुपर 3 चा प्रवास थोडासा इकडून मात्र सुकर होत असताना, कारण 3 ओव्हर्स मध्ये 8च्या सरासरीनं 24 धावा करायच्या आहेत. 24 नेडेड नाव. एक भन्नाट षटक हाताळावं लागेल इकडे मात्र. आता या 3 ओव्हर्स मध्ये एक जरी चुकी झाली ना तरी सुद्धा शेडूंग अजिवलीला पात्र या स्पर्धेमधून कदाचित बाहेर जावं लागेल. एक बक्षीस पात्र जरूर आहेत आजच्या दिवसाचे सगळे संघ,
परंतु सगळ्यांचं लक्ष मात्र पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर असेल. चाळीसगाव प्रीमियर लीग ऑब्विसली जिंकली कोणी, हाच प्रश्न मात्र विचारला जातोय. इतर 5 क्रमांकाचं पाहायला गेलं तर सक्सेस जरी झाले तरी सुद्धा माहिती नसतं कोणाला, कोणाला दुसरा, कोणाला तिसरा, कोणाला चौथा, कोणाला 5वा, कोणाला 6वा. परंतु पहिली ट्रॉफी कोणी जिंकली हाच प्रश्न मात्र उद्या चौकात विचारला जाईल. गोलंदाज तयार, कॅप्टनचा चांगला चेंडू, यावेळेस मात्र पहिलाच बॉल डॉट येत असताना कुठेतरी मी म्हणेन या मॅचला टर्निंग पॉइंट ठरलाय तो सोडलेला झेल, आणि तो झेल जर होऊ शकला असता तर जवळ या मॅच मध्ये. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये, आता झालं गेलं विसरून नव्यानं कार्य करण्याची गरज आहे या संघाला. ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका अगदी स्ट्रेट जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. दर्शन होता त्या ठिकाणी, सिंगलच येते. हेच करावं लागेल, क्षेत्ररक्षकांची साथ मात्र आता इथून पुढे 18 बॉल मध्ये मिळणं फार गरजेचं झालं या संघाला. कारण वर्चस्वाची संधी जी होती ना ती त्यांनी गमावलंय, आणि त्याचमुळे स्ट्रगल आणि संघर्ष केला तर नक्कीच मेहनत कठोर केली तर पुन्हा एकदा बाउन्स बॅक पाहायला मिळेल. फ्लिक केलाय, रिशच्या साहाय्यानं बॉलला बळवलंय, लॉंग चेस आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, हो पायानं थांबवलंय त्या ठिकाणी. सुरेख फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. हेच कमिटमेंट असली पाहिजे, याच धाबा तुम्हाला वाचवाव्या लागतील आणि त्याच तुम्हाला मात्र फायद्याच्या ठरू शकतील. पाहूया पुन्हा एकदा कशा पद्धतीनं सरळ फुल टॉस होता, लेग स्ट्रिकवर फक्त दिशा दिली होती आणि क्षेत्ररक्षक सुद्धा नव्हता. स्क्वेअर लेगचा फिल्डर बराच धावला, पायानं पहा कमाल कमिटमेंट होती त्या ठिकाणी. सुंदर असं क्षेत्ररक्षण, तेजस होता त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग. आणि जेव्हा अशी फिल्डिंग होते ना तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो. ओ क्लीन बोल्ड, दांडी गुल केले, त्रिफळा उडवलाय कॅप्टन जयेश भोईरनं, आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र सफलता अर्जित करत असताना राजा मात्रेला दाखवलाय तंबूचा रस्ता. तिसरा धक्का आयान शिलेवन कोळखेला. हलकसं कमबॅक करत असताना या मॅच मध्ये 14 बॉल आणि अजूनही गरज येते 21 धाबांची, आणि जयेश भोईर मात्र निर्णायक षटक टाकतोय. या ओव्हरमध्ये सगळ्यात महत्वाची विकेट मात्र त्यानं प्राप्त केले. ज्यानं 20 धाबांची खेळी साकारली त्या राजा मात्रेला मात्र मैदानाच्या बाहेर काढले. नवीन बॅटर कल्पेश मस्कर, लोकल बॉय, जागेवरून सोड असा पाहायला तर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी इकडे खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. अगदी आपण म्हणतो ना थोडासा लूज, कारण अशा वेळेला असे स्ट्रोक खेळत असताना बऱ्याच वेळेला आउटसाइड एज लागण्याची शक्यता असते. परंतु पहिला चेंडू फेस करत असताना थोडंसं दडपण मात्र मनामध्ये असतं. जरूर काल कल्पेश मस्करच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक्स निघालेत, परंतु आता जबाबदारी आहे संघाची. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळते, लाऊड अपील. पंचांवर मात्र कोणताच परिणाम नाहीये. इकडे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. यशस्वी षटक यावेळेस मात्र फेकण्यात आलंय. आई मरी आई प्रसन्ना प्रिय शेंडरबाजेस शेडुंग अजिवली संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचे 12 बॉल आणि गरज आहे 21 धाबांची.
3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावर. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. चौथं निर्णायक षटक टाकावं लागेल. जयेश भोईरनं सुंदर गोलंदाजी केले. 15 धावा देताना 2 महत्वाच्या विकेट्स मात्र मिळवल्यात. साहिल ट्रान्सपोर्ट आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. बॅटिंग आहे. चला कोणत्या पॅव्हलियन मध्ये बसताय ते सुद्धा सांगा. चला राईट साईडच्या, त्यामुळे आयआयसी पिंगरवाडी आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. स्क्वॉड रेडी करा आणि जशी मॅच संपेल ना, कारण पहिल्या मॅचनं थोडासा उशीर जरूर झालाय, जशी मॅच संपेल खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. लगेचच मैदानामध्ये एका रांगेमध्ये आपण इंटरव्हाल अशी अपेक्षा सचिन लाने तुमच्याकडून करतोय. तर जाऊया 2 ओव्हरचा खेळ. बाकी 21 धावांची गरज आहे. सामना कमालीचा चुरशीचा पाहायला मिळतोय. आज सगळ्याच मॅचेस मात्र तुम्हाला निखळ आनंद देणारे ठरणार आहेत. एक चांगलं मनोरंजन आजच्या दिवशी मात्र जरूर अनुभवायला मिळेल. आज स्पर्धेचा 8वा दिवस आहे. मेगा फायनल सोमवारी खरं तर वर्किंग डेला, परंतु वर्किंग डे पेक्षा जर रविवार असता तर अजून प्रेक्षकांना मात्र एक वेगळी पर्वणी मिळाली असती मेगा फायनलची. परंतु बऱ्याचदा आपल्याला ॲडजस्टमेंट करायच्या असतात, कारण बऱ्याचशा स्पर्धा असतात, अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी राऊंड्स असतात, कारण हेच खेळाडू खेळत असतात. त्यामुळे आजकाल तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार सुद्धा रोजच मॅचेस पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अलंकार भोईर. पहिलाच बॉल यावेळेस समोरच्या दिशेला. हा फटका जास्त उंच गेलाय आणि झेल टिपलाय. कमबॅक या मॅच मध्ये करत असताना आई मरियाई प्रसन्न प्रिय एंटरप्राइजेस शेडुंग अजिवली टीमला मिळाले आणखीन एक सफलता आणि फलंदाज बाद होतोय यावेळेस नितेश पाटील. भोईरच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवर मोठा फटक्यासाठी गेला होता नितेश. बहुमूल्य विकेट गमावले. 12 धावांचं योगदान त्यानं आपल्या टीमसाठी दिलंय. त्यामुळं सुरुवातीला 2 ओव्हर्समध्ये आल्या होत्या 32 धावा सुस्थितीमध्ये जरूर पोहोचला. परंतु मॅच पहा, पहिल्या 3 बॉल पर्यंत जरूर शेडुंग अजिवली संघाचा पाहायला गेलं तर प्रेक्षकांचा बोलबाला राहिला होता, परंतु त्यानंतर बाउन्स बॅक आयांशी लेमन कोळके संघाना. परंतु जयेश भोईरच्या षटकानं पुन्हा एकदा शेडुंग अजिवली संघाकडे काही अंशी हा सामना थोडासा फिरला आणि आता मात्र चौथ्या षटकाला सुरुवात होत असताना पहिल्याच बॉलवर स्थिरावलेला फलंदाज खेळपट्टीवर नितेश पाटीलला मात्र बाहेर काढण्यात आलंय. त्यामुळे ज्या जोडीनं धुमाकूळ घातला होता राजा मात्रे आणि नितेश पाटील दोघही बाद झालेत. अलंकार पुन्हा एकदा. विकीसाठी हा चेंडू पूल करायचा होता. थोडासा गती थोडीशी कमी वाटली या चेंडूमध्ये आणि त्याचमुळे प्रॉपर कनेक्ट झाला नाही. डॉट बॉल. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू शेडुंग अजिवलीसाठी लाभदायक ठरेल. परंतु या सिच्युएशन मध्ये 10 बॉल मध्ये 21 धावांची अजूनही गरज आहे आणि त्याचमुळे आता मात्र पुन्हा एकदा अडचणी आयांशी लेमन कोळके संघाच्या वाढू लागल्यात. अलंकार भोईरचं हे षटक क्रमांक 4 फार निर्णायक असेल. थोडस रनअप मध्ये बिघाड डेड बॉलचा इशारा येत असताना पंच दीपक पाटील सर आहेत त्या ठिकाणी पाली गावचे. 10 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. कल्पेश मस्कर अजूनही एक खेळाडू मात्र क्रीजवर आहे आणि त्यामुळे थोडं सामना कठीण कसा करून घेतला पहा. मागच्या 9 बॉल मध्ये फक्त 3च धावा काढल्या त्या संघानं आणि 18 बॉल 24चं समीकरण होतं आणि आता 9 बॉल 21 धावांची गरज आहे. त्यामुळे जेव्हा क्रिकेटमध्ये तुम्ही रिलॅक्स मोड मध्ये जाताना तेव्हाच प्रतिस्पर्धी संघ मात्र त्याच रिलॅक्सपणाचा, त्याच आपण जो आराम करत असतो ना, त्याचाच फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघ अनेक वेळेला अनेक स्पर्धांमध्ये मात्र मैदानामध्ये उचलत असतो आणि त्याचाच फायदा मात्र पहिल्यांदा उठवला तो जयेश भोईर कॅप्टन आणि अलंकार भोईरनं पहिले 3 चेंडू टाकलेत आणि तेही जयेश भोईरच्या मनासारखे. 3 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाही या पठ्ठ्यानं
आणि थोडंसं अडचणीमध्ये कल्पेश मस्कर नॉन स्ट्राईक एंडला अडकलाय. हेच मी म्हणेन सध्याच्या घडीला दुर्दैव आहे या संघाचं. आयुष पाटील आलाय 7व्या क्रमांकाचा हा फलंदाज. पाहूया अलंकार भोईरचा सामना करेल. थोडासा शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन स्लॅश, कबो पॉइंटला क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. गोलंदाजाचे ऍक्शन्स बरंच काही सांगून जाणार आहेत आणि सलग चौथा चेंडू निर्धाव. सामना फसलाय. आयांश 11 कोळके संघ स्मशान शांतता गोटामध्ये अस्वस्थता पसरले, चिंतामय वातावरण पाहायला मिळतंय. कारण शेवटचे 8 बॉल 21 धावांची आवश्यकता. बॉल मध्ये फसलेला सामना पुन्हा एकदा मात्र इकडे जिंकण्याच्या तयारीमध्ये शेडुंगाजिवली संघ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये आणि ते चित्र मात्र चाळीसगाव प्रीमियर लीगच्या निमित्तानं सुपर 6च्या पहिल्या लढतीमध्येच पाहायला मिळाले. 8 चेंडू आणि 21 धावा. इनॅट नंबर 8 राजेश हातमोडे फेस करेल अलंकारला. कट करण्याचा प्रयत्न, यावेळचा चेंडू निघून गेला विकेट किपरकडे. आणखीन एक डॉट बॉल. साधी सोपी सिंगल कल्पेश मस्करला काढून देता येत नाही का, हाच प्रश्न आता मात्र प्रेक्षकांना पडला असेल. कल्पेश मस्कर हताश आहे, लोकल बॉय, आणि काल काय खेळलाय कल्पेश मस्कर या मैदानाच्या खाणाखुणा या फलंदाजाला माहिती आहेत. सगळे कोपरे माहिती आहेत या मैदानाचे, परंतु हताश झाल्याशिवाय त्यालाही पर्याय नाहीये. कारण शेवटच्या षटकामध्येच कल्पेश मस्करला स्ट्राईक मिळेल. बॅकफुटला जाऊन पुल केलाय. कल्पेश मस्कर नाही काढणार धाव, कारण त्याला आता मात्र कोणावर विश्वास उरलेला नाहीये. मेडन ओव्हर, निर्धाव षटक टाकलंय ज्या ठिकाणी मात्र गरज होती, आणि अशा सिच्युएशनला मात्र एकही धाव दिली नाहीये. अलंकार भोईरनं 3 फलंदाज ओव्हर हॅट्रिक विथ मेडन. चाळीसगाव प्रीमियर लीग मधलं सगळ्यात बेस्ट ओव्हर मात्र अलंकार भोईरनं टाकलंय. सुपर बॉलिंग. शेवटचे 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पहिली 2 षटकं गाजवली आयांश 11 कोळके संघानं, परंतु त्यानंतरच्या 2 ओव्हर्स मध्ये मात्र कमबॅक केलं शेडुंगाजिवलीनं. आता हे 5वं षटक कोणत्या संघाच्या बाजूने असेल हा सुद्धा विचार करावा लागेल. कारण कल्पेश मस्कर आहे, साधा सुद्धा फलंदाज नाहीये. 6 बॉल मध्ये जर 21 काढल्या तर आश्चर्य सुद्धा वाटू देऊ नका, कारण एवढी ताकद मात्र नारपोलीच्या या फलंदाजामध्ये आहे. आणि त्यासाठी मात्र त्यानं सुद्धा कंबर कसले. 6 बॉल नॉन स्ट्राईक एंड वरून मात्र संघाची अशी दशा पाहणं त्याला सुद्धा बघवलेलं नाहीये, आणि अखेरी स्ट्राईक मिळाले त्याला. 6 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. संदेश भोईर संघाला सुपर 3 पर्यंत नेणार का, ही चर्चा आता मात्र शेडुंगाजिवली संघाच्या चाहत्यांमध्ये असेल. परंतु कल्पेश मस्कर हाच एक मी तर म्हणेन मोठा अडथळा असेल शेडुंग आजिवलीच्या विजयामध्ये. पाहूया 6 बॉल 21 रनची आवश्यकता. पहिला सामना मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना लक्षवेधी लढत मात्र पाहायला मिळाले चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये. हा चेंडू, पहिला चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप. बऱ्याच अवधीनंतर मात्र धावफलक हल्लय. 1 धाव येत असताना 6 चेंडू आणि 20 धावा. मागच्या 8 बॉलमध्ये 9 बॉलमध्ये एकही धाव आली नव्हती. मागचे 9 चेंडू डॉट खेळला होता संघ, आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 9 बॉल नंतर धाव आले. ओ बॅकफुटला जाऊन कमाल स्ट्रोक आहे, बॉलला पाठवले. ओ व्हॉट अ सेव्ह. कदाचित हा सेव्ह मात्र विजयाकडे नेणारा ठरेल. लिहून घ्या, का एवढं उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. काय अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. दर्शननं कमाल केले. मगाशी बाउंड्री आणि आता षटकार, आणि हीच ती कमिटमेंट.
बघाशीच म्हणालो होतो 18 बॉल मध्ये तुम्हाला उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण करून दाखवावं लागेल तरच या मॅच मध्ये मात्र कमबॅक करता येण्यासारखं आहे. तेच केलं या संघानं आणि कल्पेश मस्करचा पहिलाच फटका अडवला गेलाय त्यामुळे तो सुद्धा थोडासा निराश असेल. शेवटचे 5 चेंडू 18 धाबांची आवश्यकता. जशी स्ट्राईक मिळाली एक्स्ट्रा कव्हरला मात्र एक चांगला फटका त्यानं सजवला होता. 5 चेंडू आणि 18 धाबा. सामन्यामध्ये अजूनही लढतोय या मॅच मध्ये आय्यांश 11 कोळके संघाचा कल्पेश मस्कर. पाहूया संदेश भोईर पुढचा चेंडू सादर करेल. ओ डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह व्हाट अ शॉट. सामना संपलेला नाहीये अजून एक अंक लिहायचा बाकी आहे. लोकल बॉय कल्पेश मस्करच्या बॅट मधून स्ट्रेट हिट षटकार. वळणं आपल्याला पाहायला मिळालेत. अहो घाटाला सुद्धा जेवढी वळणं नसतात ना तेवढी वळणं मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळालेत. 4 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. चित्त थरारक लढत. 12 धाबा म्हटलं तर कल्पेश मस्करच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 2 फटक्याचं काम आहे. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जर 21 आल्या तर मात्र हा सुद्धा एक मोठा इतिहास पाहायला मिळेल. सुपर 6 मध्ये 21 धावा चेस करून हा संघ क्वालिफाय मध्ये जाईल याची सुद्धा चर्चा मात्र जरूर चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. परंतु पाहूया ही विकेट फार निर्णायक असणार आहे. ती जयेश साठी. संदेश तयार. ओ समोरच्या दिशेला ड्राईव्ह कमाल सेव्ह आहे. जरी झेल घेता येत नसला तरी सुद्धा मी म्हणेन हा सेव्ह फार महत्वाचा होता. 100% दिलेत इथे मात्र फिल्डरनं करणनं. मी खरंच कमाल केले फिल्डिंग डिपार्टमेंटनं या मॅच मध्ये. कारण क्षेत्ररक्षकांची साथ चला करूया फलंदाजांवर मात हे सूत्रच आहे क्रिकेटचं. संपूर्ण शरीर झोकून दिलं होतं. छातीचा कोट करून चेंडू अडवले जातात सध्याच्या घडीला. आणि आय्यांश 11 कोळके संघासाठी समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 12 धाबा. आणि संदेश भोईरला आपल्या कारकिर्दीतले 2 सर्वोत्तम चेंडू टाकायचे आहेत. हा सामना वाचवायचा असेल तर 3 चेंडू आणि 12 धाबांची आवश्यकता. ओ यावेळेस लॉफ्ट केले बॉलला आणि बॉल पाहूया लॉंग ऑफला सीमा रेषा पार. गगन बेदी सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी देणारा कल्पेश मस्करचा षटकार. गणिक आता मात्र सामना बदलताना पाहायला मिळतोय. कधी कोळखे कधी पुन्हा एकदा शेडुंगा जिवली हेच घडले. प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचा रिझल्ट बदलताना. इथे बसणाऱ्या इथे असणाऱ्या क्रीडांगणावर लाईव्ह पाहणाऱ्या कोणही खात्रीदायक सांगू शकत नाहीये कोणता संघ जिंकेल. पैजा लागले असतील आता मात्र प्रेक्षकांमध्ये. सगळे उठून आपल्या जागेवर उभे राहिलेत आणि 2 चेंडू आणि 6 धाबांची मजा मात्र पाहतात. फुल पैसा बसूल चाळीसगाव प्रीमियर लीग हिट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुपर 6 चा थरार तुम्हाला अनुभवायला मिळतोय. परंतु काय दर्जेदार मॅचेस मात्र या स्पर्धेमध्ये. कमाल केले या स्पर्धेनं सुद्धा. आणि संघर्ष पहा काय पद्धतीनं मात्र या क्रीडांगणावर आपल्याला अनुभवायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल 6 धाबांची गरज आहे. कल्पेश मस्कर 6 बॉल मध्ये 14 धाबा. जे काय करायचंय ते याच फलंदाजाला करायचंय. हाच करू शकतो. एक फटक्याचं काम आहे. आय्यांश कोळके की आई मर्याई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस शेडुंगा जिवली महत्वाचा चेंडू सादर करेल. संदेश आडबा पॅटने खेळण्याचा प्रयत्न नाही धावणार तो. कारण त्यानं मागच्याही ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर स्ट्राईक घेतली नव्हती. खरं तर समोर 1 रन असताना सुद्धा मेडन ओव्हर जाऊ दिलं होतं. निर्धाव षटक जाऊ दिलं होतं. कल्पेश मस्करला स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास आहे. प्रचंड इच्छाशक्ती आहे या फलंदाजाकडे. आणि त्याचमुळे या मॅच मध्ये अजूनही आहे 50 धाबा धावफलकावर. 1 चेंडू 6 धाबांची गरज आहे. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करतील. कमाल स्पर्धा चाळीसगाव प्रीमियर लीग त्याची सांगता मात्र यशस्वीतेनं होत असताना असंच म्हणावं लागेल. दर्जेदार आयोजनामध्ये सुद्धा कसर सोडलेली नाहीये.
आमचे योगेश मस्कर असतील, वासुदेव पाटील असतील, प्रकाश पाटील असतील, आमचे प्रवीण भोईर असतील, संपूर्ण नारपोली संघ असेल, सगळ्यांनीच मात्र प्रचंड मेहनत घेतले आणि हेच आनंदाचे क्षण देण्यासाठी ही मेहनत घेण्यात आले. एक चेंडू आणि 6 धाबांची गरज आहे. चित्त थरारक लढत. ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल ना, डोळे मिटका आपण, कारण आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो या मॅच न. पाहायला गेलं तर सन्नाटा मैदानाच्या बाहेर सुद्धा आतमध्ये सुद्धा प्रचंड दोन्ही प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके धड 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 करू लागलेत आणि हृदयाचे ठोके उसेन बोल्ट पेक्षा मात्र प्रचंड वेगानं मात्र पळायला लागलेत. एक चेंडू 6 धाबा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चेंडूसाठी, जोरदार टाळ्या. एक चेंडू 6. ओ डाऊन दी ग्राउंड, षटकार. आयन्स 11 कोळके संघ. एक चेंडू 6 धाबांची लढत. षटकार या क्रिकेटच्या मैदानाला 40 गावाचं भरलं आयोजन या बाजूला वा. अंपायर विकेट पासून बाजूला काढा, विकेट वरून बाजूला काढा. अंपायर प्रेक्षकांना विनंती आहे, मॅचेस संपलेला नाहीये. प्लीज आयन्स 11 कोळके टीम बाजूला वा प्लीज. अभिनंदन अभिनंदन आयन्स 11 कोळके आणि अभिनंदन लोकल बॉय नारपोलीच्या कल्पेश मस्करला उचलून आणलं जातंय. 21 धाबांची गरज असताना मात्र हा सामना जिंकलाय, आयटीत प्रवेश केलाय. हाच तो चेंडू होता, अगदी स्ट्रेट हिट षटकार, व्हेरी पॅरलल. हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला आणि जयेश भोईर हार्ड लक जयेश भोईर, चांगलं खेळलात त्याबद्दल बिलकुलच नाहीये. आणि नो डाऊट 1 मॅन आर्मी कल्पेश मस्कर मॅन ऑफ द मॅच. काय प्रचंड आत्मविश्वास होता या खेळाडूकडे. 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर या फलंदाजानं 1 धाव घेतली नव्हती. मयूर पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज कल्पेशला दिलं जाईल. नामदेवजी मस्कर आणि नामदेव पाटील, रमेश मस्कर त्यांचे पिताश्री आहेत आणि त्यांना विनंती करतोय आपण या प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, कारण आज पुत्रांनी खरं तर झेंडे रोवलेत. हे मैदान आज मात्र जिंकलाय. शब्द नसतील आता मात्र. केतन पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं हे कॅश प्राइज आहे. केतन पाटील कडून बरीचशी कॅश प्राइजेस आज कल्पेश मस्कर साठी असतील. IIC चेअरमन भिंगारवाडी, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. भिंगारवाडी टीम आपण प्लीज फिल्डिंग लावून घ्या. तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. रक्षित इंटरप्राइजेस कडून ही आयुर्वेदिक क्रीम आणि अजूनही खरं तर धगधग करतोय. आपण कल्पेशी चर्चा करणार आहोत. अक्षय मुंडे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याला मयूर पाटील एक चांगले गुणसंख्या लेखक आहेत याच गावचे, त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि अजूनही पाहायला गेलं तर पाहू शकता आपण धगधग होते. हृदयाचे ठोके अजून थांबलेले नाहीयेत. कल्पेश काय सांगशील, कसं वाटते संघ सुपर 3 मध्ये सेमीफायनल मध्ये दाखल झालाय, काय भावना आहेत? जिकायचो आम्हाला त्यासाठी चांगलं केलं. 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर खरं तर निर्धाव षटक जात होतं, मेडन ओव्हर जात होतं, सिंगल घेतली नव्हती. काय आत्मविश्वास होता, दृढ इच्छाशक्ती तुझी होती? काय ना तो 20 रन मार 21 रन होत्या, सर्व आउट होतो या यांनी होत होतं. तरी सुद्धा काय सांगशील समोरचा प्रतिस्पर्धी संघ पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 32 आल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाबद्दल सुद्धा काय सांगशील? 2 ओव्हर्स मध्ये त्यांनी कमबॅक केलं होतं या मॅच मध्ये. त्या साईडची रन व्हायला पाहिजे, त्यावरला 10 रन असं 15 रन चेस व्हायला पाहिजे आम्हाला. नंतर त्यावरला रन आले 19-21 रन थोडे कठीण होते पण झाले. टीम मॅनेजमेंट बद्दल काय सांगशील? आयन्स 11 कोळके संघाचा सपोर्ट कसा राहिलाय आणि आता संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय. चाळीसगाव प्रीमियर लीगच्या कोणत्या ट्रॉफीकडे नजर असेल? 1 नंबरची ट्रॉफी जिंकायची. चला, हे मैदान माझं आहे, या मैदान माझं आहे, या मैदानाचा मी राजा आहे आणि अनभिक्षित सम्राट ठरलाय तो कल्पेश मस्कर. अभिनंदन कल्पेश मस्कर, होता मॅन ऑफ द मॅच. आणि जाऊया आपण नेक्स्ट मॅच कडे. चला, भिंगारवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि साईल ट्रान्सपोर्ट संघ सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवेल. कल्पेश मस्कर तुझ्याकडे अजून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय प्रीतम मस्कर यांच्याकडून.